नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही 10वीच्या नंतर सरकारी जॉब पाहत असाल तर ही खूप मोठी संधी तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. ते पण महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत हा जॉबची संधी तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. तर कोणती भरती आली आहे ते आपण याच्यामध्ये पाहू शकता. स्क्रीनवर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ही पीडीएफ पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहे. तर तुम्ही इथे पाहिलं ही भरती आहे आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत ही भरती आलेली आहे. या भरतीमध्ये सरळ सेवा अंतर्गत ही भरती आहे. 2026 मधली ही पहिली भरती तुम्ही बोलू शकता. त्यानंतर इथे पाहू शकता कोणत्या पदासाठी ही भरती आहे, तर ती आहे चौकीदार पदासाठी ही भरती आहे. तर कधी आलेली आहे ही भरती पाहू शकता, दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी, म्हणजेच आज ही भरती आलेली आहे. त्यानंतर पूर्ण माहिती पाहूया किती पदे आहेत, यामध्ये कशा प्रकारे भरली जाणार आहेत, कधी तुमचे फॉर्म फिलअप सुरू होणार आहे. तर इथे तुम्ही पाहिलं ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची दिनांक व वेळ. तर तुम्ही पाहू शकता हे दिनांक 27/4/2026 पासून तुम्ही दुपारी 3 वाजल्यापासून हा तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता. आणि कधीपर्यंत हा फॉर्म भरू शकता, तर 18 मे 2026 पर्यंत हा फॉर्म भरू शकता, रात्रीचे 12 वाजेपर्यंत, म्हणजे जवळपास 11:55 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर हा फॉर्म कुठे भरायचा आहे, तुम्ही इथे संकेतस्थळ पाहू शकता. या संकेतस्थळावर म्हणजे या वेबसाईटवर तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर पाहू शकता ऑनलाईन परीक्षेचा दिनांक अजून इथे जाहीर झालेला नाही. जेव्हा सर्व फॉर्म फिलअपची प्रोसेस कंप्लीट होईल त्याच्यानंतर तुम्हाला इथे त्याची पेपर कधी होतील याची माहिती तुम्हाला इथे मिळेल. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून जेव्हाही तुमची परीक्षेची डेट येईल तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ मिळून जाईल. तर जसं की मी बोललो तुम्हाला, ही भरती कधी कशाच्या बेसिसवर आहे, तर 10वीच्या बेसिसवर. म्हणजे तुम्ही जर 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या भरतीसाठी एलिजिबल आहात, तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आपण आता सर्व माहिती पाहू. इथे खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता, इथे जर तुम्ही खाली आलात तर प्रत्येक विभागानुसार तुम्हाला इथे किती पदे रिक्त आहेत हे पाहू शकता तुम्ही. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे तुम्हाला इथे दिसेल अहिल्यानगर मध्ये 15 पदे रिक्त आहेत. त्यानंतर मध्ये पाहू शकता इथे कोणत्या संवर्गासाठी कोणती पदे उपलब्ध आहेत तुम्ही इथे पाहू शकता. एकूण पदे अहिल्यानगरचे 15 आहेत. त्यापैकी सर्वसाधारण 9, महिलांसाठी 5, माजी सैनिकसाठी 1. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहायला मिळेल. हे जर तुम्ही धुळे पाहू शकता, इथे धुळेविषयी माहिती 29 पदे आहेत आणि खालची माहिती सुद्धा तुम्ही पाहू शकता. अशाच प्रकारे हे प्रत्येक विभागानुसार म्हणजे इथे पाहू शकता तळोंदा जिल्हा नंदुरबार, तर इथे तुम्हाला 30 पदे पाहायला मिळतील. त्यानंतर नाशिक मध्ये 34 पदे पाहायला मिळतील. त्यानंतर इथे पाहिलं नंदुरबार 23 पदे. पुन्हा नाशिक मध्ये हे वेगवेगळे नाशिक मधील विभाग आहेत, त्यानुसार हे पदे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर अशा प्रकारचे हे पदे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तुम्ही एक एक करून मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊन ठेवू शकता किंवा व्हिडिओ स्टॉप करून इथे तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारचे पूर्ण पदे जवळपास 400 पेक्षा अधिक पदे तुम्हाला इथे पाहायला मिळतात. ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. हा तुम्ही फॉर्म भरू शकता. बरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच भरतीविषयी किंवा ह्या भरतीविषयी जर पुढील माहिती असेल ती आपल्या चॅनलवर नक्कीच मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर इथे पाहू शकता चंद्रपूरमध्ये 7 जागा इथे पाहायला मिळतील तुम्हाला. चंद्रपूरमध्ये दुसरा विभाग आहे, त्यामध्ये 15 जागा पाहायला मिळतील. गडचिरोलीमध्ये 9 जागा, गडचिरोलीमध्ये दुसरीकडे 5 जागा, भंडारा 5 जागा, गोंदिया 16 जागा, नागपूर 8, वर्धा 6, गडचिरोली 2 जागा. तर अशा प्रकारे पाहू शकता हे सर्व एकूण पदे जर तुम्ही पाहिले हे 400 पेक्षा अधिक पदे इथे तुम्हाला पाहायला मिळतील. यासाठी तुम्ही फक्त 10वी पास असणे गरजेचे आहे. त्याच्या बेसिसवर तुम्ही इथे याचा फॉर्म भरू शकता. ही खूप चांगली संधी आहे तुमच्यासाठी. पुढील माहिती जर पाहायची गेली तर इथे तुम्ही खाली पाहू शकता. इथे पदांसारखं आरक्षणासंदर्भात काही सूचना व अटी दिलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्ही वाचू शकता. आता ही पीडीएफ तुम्हाला कुठे मिळेल ते तुम्हाला नक्कीच मी ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगेल की तुम्ही ही पीडीएफ कुठून डाउनलोड करू शकता. खेळाडूंसाठी सुद्धा आरक्षण इथे पाहायला मिळते. ही पीडीएफ डाउनलोड करून तुम्ही सर्व माहिती वाचू शकता. माजी सैनिकांसाठी सुद्धा आरक्षण इथे पाहायला मिळेल. आवश्यक प्रमाणपत्र कोणाला काय असेल, जर माजी सैनिक असेल तर कोणते प्रमाणपत्र पाहिजे असेल तर हे सुद्धा इथे पाहायला मिळेल. भूकंपग्रस्तांसाठी सुद्धा आरक्षण इथे पाहायला मिळेल. पात्रता काय आहे, तर उमेदवार हा भारतीय नागरिक असावा, महाराष्ट्राचा रहिवासी असावा. वयोमर्यादा इथे दिलेली आहे.
तर वयोमर्यादा जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 1/4/2026 या तारखेस गणण्यात येईल. नंतर 18 वर्ष म्हणजे कमीत कमी तुमचे वय हे 18 वर्ष असावे आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. जसं तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर नक्कीच तुम्हाला इथे वयाची अट इथे चेंज होते आणि 43 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ही सर्व माहिती तुम्ही या PDF मध्ये वाचू शकता. शैक्षणिक अर्हता व अनुभव चौकीदार ही पोझिशन आहे. या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार आहात. वेतन श्रेणी तुम्ही पाहिलं S1 लेवलची वेतन श्रेणी आहे, जिथे तुम्हाला कमीत कमी 15,000 ते जास्तीत जास्त 47,600 रुपये एवढं बेसिक पे तुम्हाला इथे मिळणार आहे. आता पुढे जर पाहिलं हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेशन एक्झाम म्हणजे तुमचं SSC इथे पास होणे गरजेचे आहे, म्हणजे 10वी. अर्हता पात्रता गणण्याचा दिनांक तुम्ही पाहू शकता इथे 1/4/2026 पर्यंत तुम्ही 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे, हे इथे मेन्शन केलं आहे. निवड प्रक्रिया कशा प्रकारे होईल जाहिरातीमध्ये नमूद केल्याने असून सर्व अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारसीसाठी पात्र असणार नाही. या सर्व गोष्टी तुम्ही इथे वाचू शकता. निवडीसाठी काय होईल CP मतलब कम्प्युटर बेस्ड एक्झाम इथे होईल आणि तुम्हाला इथे कमीत कमी जी परीक्षा होणार आहे त्यामध्ये 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील जर तुम्ही त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव यायचं असेल तर. त्यानंतर संगणक आधारित कम्प्युटर बेस्ड तुमची टेस्ट होणार आहे. वस्तुनिष्ठ पद्धतीमध्ये MCQ टाईप प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण इथं असतील. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं इथे जर तुम्ही पाहिलं खाली ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरता उमेदवाराची निवड करताना संगणक आधारित टेस्ट घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी या विषयांकरता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची असेल. हे सर्व गोष्टी तुम्ही या PDF मध्ये वाचू शकता. एकूण लेखी परीक्षा इथे पाहू शकता. इथे सर्व गोष्टी पाहू शकता. किती वेळ तुमच्याकडे 120 मिनिटं आहेत परीक्षेसाठी. परीक्षा शुल्क जर पाहिलं तर तुम्ही 1000 रुपये परीक्षा शुल्क म्हणजे 1000 रुपये एवढी फी आहे. अमागास म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला 900 रुपये एवढी फी आहे. माजी सैनिक वगैरे दिव्यांग माजी सैनिक यांच्याकडून कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षा शुल्क न परतावा म्हणजे तुम्ही एकदा परीक्षेसाठी अप्लाय केलं, शुल्क भरले तर ते पुन्हा तुम्हाला भेटणार नाही. अर्ज करण्याची पद्धत हे तुम्हाला 27 तारखेपासून पुढच्या महिन्यात म्हणजे मे महिन्यात 18 तारखेपर्यंत तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता. सर्व माहिती तुम्ही इथे वाचू शकता. तर अशा प्रकारे खूप चांगली संधी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. उमेदवाराचा अर्ज कसा भरायचा हे सर्व काही तुम्हाला इथे दिलेलं असेल. बरोबरच अर्ज भरतानाचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत. तर ही PDF आता तुम्हाला ही PDF कुठे भेटेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पाहू शकता. त्या लिंकवरून तुम्ही गेल्यानंतर तुमची मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपवर ही PDF ओपन होईल. इथले सर्व काही तुम्ही गोष्टी वाचू शकता. तर अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून अशीच माहिती यापुढे सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे. आणि ह्या परीक्षेसाठी फॉर्म नक्की भरा. ही खूप चांगली संधी आहे 10वीच्या बेसिसवर. 10वीवर खूप कमी संधी येतात तर त्यापैकीच ही एक संधी आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा अर्ज नक्की भरा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. अशाच माहितीसाठी पुन्हा एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशीच माहिती यापुढे सुद्धा तुम्हाला मिळत राहील. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.